नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत SYBAचा सेमिस्टर 3चा सायकोलॉजी ऑफ पर्सनल रिलेशनशिप म्हणजेच व्यक्तिगत नातेसंबंधाचे मानसशास्त्र या विषयाचा प्रश्न आहे घनिष्ठ नातेसंबंधाचे स्वरूप व महत्त्व. प्रस्तावना. मानव हा स्वभावतः सामाजिक प्राणी आहे. तो इतरांशी संबंध प्रस्थापित करूनच आपले अस्तित्व समृद्ध करतो. व्यक्ती एकाकी राहून सुख, आनंद किंवा समाधान अनुभवू शकत नाही. परस्पर संवाद, सहजीवन, सामायिक अनुभव, एकमेकांची काळजी घेणे व भावनिक आधार देणे या गोष्टी मानवी जीवनाचा गाभा मानल्या जातात. अशा घट्ट भावनिक बंधांवर आधारलेल्या नात्यांना घनिष्ठ नातेसंबंध असे म्हटले जाते. हे नाते साध्या ओळखींपेक्षा किंवा औपचारिक नात्यांपेक्षा काय असतं, वेगळे असतं. कारण त्यात काय असतं, परस्परांचा गाढ सहभाग म्हणजे घनिष्ठ सहभाग असतो. आत्मीय असतं म्हणजे एकमेकांप्रती आत्मीयता असते, एकमेकांवर विश्वास असतो आणि दीर्घकालीन बांधिलकी सोबत राहू शकते असं मानसिकता असते. या नातेसंबंधांमुळे व्यक्तीला काय वाटतं, सुरक्षित वाटतं, मानसिक समाधान मिळतो आणि जीवनाला अर्थ प्राप्त होतं. त्यामुळे घनिष्ठ नातेसंबंध हे मानवी अस्तित्वाच्या सामाजिक तसेच मानसिक आणि भावनिक पैलूंसाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. घनिष्ठ नातेसंबंधाचे स्वरूप पाहूया. पहिलं आहे ज्ञान. घनिष्ठ नातेसंबंधात एकमेकांबद्दल सखोल माहिती असते. वैयक्तिक अनुभव, विचार, भावना, आवडीनिवडी व गुपिते यांचे देखील व्यक्ती शेअर करतात. अशी माहिती सामान्य संबंधांमध्ये मिळत नाही. दुसरं आहे परस्पर सापेक्षता. या नातेसंबंधांमध्ये दोन व्यक्ती एकमेकांवर मानसिक तसेच सामाजिक आणि शारीरिक दृष्ट्या अवलंबून असतात. त्यांची कृती, निर्णय व वर्तन एकमेकांवर काय करतात, परिणाम घडवतात. तिसरं आहे काळजी. घनिष्ठ नातेसंबंधांमध्ये व्यक्तींमध्ये परस्परांच्या भावनांची, आरोग्याची व सुखदुःखांची खऱ्या अर्थाने काळजी घेण्याची वृत्ती असते. विश्वास हा घनिष्ठ नातेसंबंधाचा पाया असतो. व्यक्ती एकमेकांवर श्रद्धा ठेवतात. त्यांच्या कृतींमध्ये प्रामाणिकपणा अपेक्षित असतो. नेक्स्ट, प्रतिसादशीलता. व्यक्ती एकमेकांच्या भावनांना व गरजांना त्वरित व योग्य प्रतिसाद देतात. यामुळे भावनिक सुरक्षिततेची जाणीव निर्माण होते. नेक्स्ट, परस्परता. नातेसंबंधांमध्ये आपण ही भावना विकसित होते. फक्त मी आणि तू या पलीकडे एकत्रित ओळख निर्माण होते. मी आणि तू हे शब्द तिथे राहत नाही, तिथे कुठला शब्द येतो, आपण. बांधिलकी. नेक्स्ट, घनिष्ठ नातेसंबंध दीर्घकालीन असतात. व्यक्ती एकमेकांशी नाते टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यात भावनिक व सामाजिक गुंतवणूक असते. घनिष्ठ नातेसंबंधांचे महत्त्व. पहिला आहे मानसिक आरोग्य व भावनिक समाधान. घनिष्ठ नातेसंबंध मानसिक आरोग्य सुधारतात. एकाकीपणाची भावना कमी होते व भावनिक आधार मिळतो. नेक्स्ट, सामाजिक आधार व सुरक्षितता. कुटुंब, मित्र व जोडीदार या नात्यांमुळे व्यक्तीला सुरक्षिततेची भावना निर्माण होते. अडचणीच्या प्रसंगी आधार मिळतो. नेक्स्ट, ओळख व आत्मसन्मानाची जपणूक. जवळच्या नात्यांमुळे व्यक्तीला स्वतःची सकारात्मक प्रतिमा टिकवता येते. इतरांकडून मान्यता मिळाल्याने आत्मसन्मान वाढतो. नेक्स्ट, आनंद व समाधानाचा स्रोत. घनिष्ठ नातेसंबंध हे आनंद, आपुलकी, हसणे, खेळणे व आनंदी क्षण सामायिक करण्याचे महत्त्वाचे साधन असतात. नेक्स्ट, समस्या निराकरण व ताणतणाव कमी करणे. काय करणं? समस्या निराकरण व ताणतणाव कमी करणे. नातेसंबंधातून मिळणारा भावनिक आधार व मार्गदर्शन व्यक्तीला जीवनातील ताणतणावाशी सामना करण्यास मदत करते. नेक्स्ट, सामाजिक विकास व सामाजिकीकरण. घनिष्ठ नातेसंबंधांमुळे व्यक्तींमध्ये सहकार्य, सहानुभूती, संवाद कौशल्य व सामाजिक मूल्यांचा विकास होतो. आता प्रश्नाचा आपण सारांश पाहतो. एकंदरीत पाहता घनिष्ठ नातेसंबंध हे मानवी जीवनाचा
अविभाज्य भाग आहे, ज्यात ज्ञान, परस्पर सापेक्षता, काळजी, विश्वास, परस्परता व बांधिलकी यांचा समावेश होतो. अशा नात्यांमुळे व्यक्तीला मानसिक आधार, सामाजिक सुरक्षितता, आत्मसन्मान तसेच आनंद व ताणतणाव कमी करण्याची संधी मिळते. म्हणूनच घनिष्ठ नातेसंबंधाचे स्वरूप व त्यांचे महत्त्व मानवाच्या व्यक्तिमत्व विकासासाठी तसेच सामाजिक जीवनासाठी व मानसिक आरोग्यासाठी अनन्यसाधारण महत्त्वाचं ठरतं. अशा प्रकारे हा व्यक्तिगत नातेसंबंधाचा किंवा घनिष्ठ नातेसंबंधाचा प्रश्न आहे. तर घनिष्ठ नातेसंबंध कसा असावा, त्याचे स्वरूप कसं असतं, त्याचं महत्त्व काय, म्हणजे व्यक्ती ही ना एकाकी नाही राहू शकत, तर त्याला कुटुंब हे हवंच हवं. आणि आपण जितकं जास्त एकमेकांवर अवलंबून राहतो तितकं नातं अधिक घनिष्ठ बनतं. हे यामागचं हेतू आहे. असा प्रश्न तुम्हाला जर पेपरमध्ये आला, प्रश्न काय होता आपला, घनिष्ठ नातेसंबंधांचे स्वरूप व महत्त्व स्पष्ट करा. व त्यामध्ये तुम्हाला प्रस्तावना, घनिष्ठ नातेसंबंधाचे स्वरूप, घनिष्ठ नातेसंबंधाचे महत्त्व हे आपल्याला लिहायचं आहे. आणि प्रत्येक प्रश्नाला सारांश लिहिणं आहे. तुम्हाला 12 मार्काचा प्रश्न असेल, अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. धन्यवाद.